सारखं काही नाही। तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही। माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही, मग तो माझा मुलगा असला तरी। यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं। तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही, मीच निघून जाते ना घरातनं। या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही। मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय। देवी आई, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, हे चुकलं ना माझं? मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? सांग ना। पारू, विश्वास या शब्दाचा अर्थच बदललायस तू। आदित्य सर कवा परत येणार तू? मला काय बी कळना झालंय। हे काय करू, कुठं जाऊ? आयडी नाही, लॉग इन होतंय, काहीच कसं ऍक्सेस करता येत नाहीये। माझं सगळे अकाउंट्स ऍक्सेस होत आहेत। आणि आई, प्रीतम, आपल्या ऑफिसमध्ये कोण अनोळखी माणसं आली आहेत? संजय, ऑफिसमध्ये कोण येतं कोण जातं ह्याकडे लक्ष ठेवायचं, आणि अनोळखी लोकांना या ऑफिसमध्ये एंट्री द्यायची नाही। आई पण दादा आपल्या ऑफिसमध्ये। एक मिनिट प्रीतम, तुला काय वाटलं घरातनं बाहेर काढल्यावर ऑफिसमध्ये एंट्री मिळते? ज्यांनी माझा विश्वास गमावलाय ना त्यांना घरात ऑफिसमध्ये एंट्री मिळत नाहीच, पण पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच एंट्री मिळत नाही।